नमस्कार मंडळी, आज आपण अंडा मसाला बनवत आहोत। त्यासाठी इथे मी 4 ते 5 अंडी उकडून घेतलेली आहेत आणि त्याचे 2 भागमध्ये कट करून घेतलेले आहे आणि थोड्या तेलावरती आपण छान हे फ्राय करून घ्यायचं। फ्राय करताना त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, हळद आणि तिखट टाकायचं आणि छान असं फ्राय करायचं। फक्त आच आहे ना मोठी ठेवायची, फ्लेम मोठी ठेवायची आणि छान असं परतवून घ्यायचे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीरही टाकायची आणि एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर उर्वरित तेलामध्ये आपण काही वाटण केलेलं आहे ते टाकायचं। तर वाटण काय काय केलेलं आहे, जसं कांदा, खोबरं, लसूण, अद्रक हे आपण भाजून घेतलेलं आहे आणि त्याचा मसाला आपण दळून घेतलेला आहे। इथे रिकॅप बघू शकता तुम्ही। मसाला परतवण्यासाठी थोडंसं तेल आपण त्यामध्ये एक्स्ट्रा वाढवू शकतो आणि मसाला छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। एका साईडला आपण पाणी गरम करायला ठेवायचं। आता या मसाला परतवून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार तिखट, हळद आणि गरम मसाला टाकायचं, मीठ टाकायचं आणि छान असं परतवून घ्यायचं। तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आपण जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं। आता आपल्याला ही ग्रेव्ही किती घट्टसर किंवा अशी पातळसर हवी आहे त्यानुसार आपण इथे टाकायचं आहे पाणी। तर आपण आता इथे अंडा मसाला बनवत आहोत, तर थोडी थिक ग्रेव्ही करणार आहोत। तर तेल सुटल्यानंतर थोडंसं त्यामध्ये गरम पाणी टाकून परतवून घ्यायचं आणि छान असं उकळून घ्यायचं। एक उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकायची। आता तुम्ही इथे काय करू शकतात, आपण जे परतलेले अंडे आहेत ते डायरेक्ट इथे कढईमध्ये सोडू शकतात किंवा तुम्ही तव्यावरती किंवा पसरट पॅनमध्ये जर केली तर तुम्ही डायरेक्टली अंडी यामध्ये फ्राय केलेली अंडी सोडू शकतात। पण इथे कढई असल्यामुळे मी हा रस्सा फक्त वेगळा बनवून घेतलेला आहे आणि अंडी वेगळी फ्राय करून घेतली, ती आपण नंतर प्लेटमध्ये असेंबल करणार आहोत। आता बघा छान ग्रेव्हीसुद्धा तयार आहे आणि आता आपण प्लेटमध्ये असेंबल करून घ्यायचं। सुरुवातीला हा मसाला म्हणजे ही थोडी थिक ग्रेव्ही अशी पसरवून घ्यायची प्लेटमध्ये छान अशी आणि त्यावरती आपण जे फ्राय केलेली अंडी आहेत ते असे असेंबल करायचे। वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पावबरोबर किंवा गरमागरम पोळी किंवा पराठ्याबरोबर खाऊ शकता। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असणार तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।